आबा हे या तासगाव पूर्व भागाला पडलेलं तसं तर एक स्वप्न म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। आबांचं या भागातलं काम आणि या महाराष्ट्राला जे पाटील दिसले त्यापूर्वी पाटलांची पार्श्वभूमी अशी होती की आबा या सावळ जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती। ते ज्या काळी जिल्हा परिषद सदस्य झाले 1979 दरम्यान, तर त्यावेळी अक्षरशः नळ पाणी पुरवठा योजना सुद्धा ह्या भागामध्ये कधी नव्हती। त्यामुळे अगदी शून्यातून कसं राजकीय वलय त्यांचं वाढत गेलं ते, कारण ग्राउंड लेवलला काम केलंय, परिस्थिती अत्यंत हलाखीची होती। त्यामुळे त्यांना सामान्य माणसाच्या परिस्थितीची जाणीव होती। त्याच जाणीवेतून त्यांनी तासगाव तालुक्याचा विकास हा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 1989 साली पहिल्यांदा आमदारकी लढवण्याचं ठरवलं। त्यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं। त्या आमदारकी लढवल्यानंतर पाटलांचा पहिला शत्रू हा दुष्काळ होता। या भागाला दुष्काळाचा फार मोठा शाप होता। जर तुम्ही आता येताना पाहिला असेल तर सावळ आणि ह्या पूर्व भागामध्ये हिरवळ दिसते ती फक्त पाटलांची पुण्याई आहे। ज्या भागामध्ये तासगाव पूर्व भाग आणि तासगाव तालुक्यामध्ये आरफळ, टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि विसापूरपुंदी या ज्या योजना दिसतात त्या फक्त आणि फक्त आबांची पुण्याई म्हणून दिसतात। पाटलांनी या काम करताना फक्त दुष्काळ हाच पहिला शत्रू मानला गेला। राजकीय अभिलाषा बाजूला ठेवून प्रसंगी कधी कधी लोकांशी वाईटपणा घेऊन त्यांनी या भागामध्ये पाणी योजना राबवण्यासाठी, पाणी योजना आणण्यासाठी सर्वप्रथम योगदान म्हणजे काय जे काम करायचं ते त्यांनी सुरुवात केली।